आम्ही नशीबवान आहोत. आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही सावेजी, कोणीच काढत नाही. आम्ही कर्ज काढत नाही. आमच्याकडे कुठलाही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही. आम्ही कोणाकडनं घेत नाही, आम्हाला द्यावा लागत नाही. तुमच्या मराठवाड्यात विदर्भात मी ऐकलंय, खरं असेल तर रागवू नका माझ्यावर. शिपाई जर नवरा जर एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे. क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे. साहेब मिळाला तर त्याचा आणखीन हुंड्याचा रेट ठरलेला आहे. माझ्या कोकणामध्ये हे नाही. माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र बसतात. किती लाखात लग्न होईल? 5-7 लाख रुपये. चला अर्धे अर्धे दोघांनी करूया, ते दोघांनी करूया. दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल, साहेब असेल, तर लगेच 4 लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे, तू एवढा पगार घेतोस ना, सगळा खर्च तूच कर. आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद, मुलगा झाला तेवढाच आनंद. मुलगी पण सारखी, सून पण सारखी. आम्ही नशीबवान आहोत. पण मी महाराष्ट्रातल्या आदरणीय पवार साहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता. मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरलोय. मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाची परिस्थिती बघितली आहे. आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय. मी लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय. पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे की सांगता येत नाही आणि सहनी होत नाही. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी फार भाषणाची लांबड लावत नाही. नका वाजवू बेल, माझ्याकडनं पहिलाच मी, आणि बरोबर मी उभा राहिलो कितीला ते बघा. आपण पहिले इकडचे पहिलेच, पण अजून बरेच आहेत.